लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी अनेक वर्षांपासून कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी बांधवांची मागणी होती। त्या मागणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात धारणगाव रोडला भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे। कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा या मागणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना पुतळा उभारण्याचा शब्द दिला होता। दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निधीची मागणी देखील केली आहे। त्याबाबत मंगळवार दिनांक 8 रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्या समवेत आदिवासी बांधवांसह सविस्तर चर्चा करून भगवान वीर एकलव्य यांचा भव्य दिव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आदिवासी बांधवांशी चर्चा करताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की मी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस आहे। मी खोटी आश्वासने देत नाही आणि देणारही नाही। आदिवासी बांधवांना मी शब्द दिला होता की भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णकृती पुतळा उभारणार। त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करून आज पुतळ्यासाठी कोपरगाव शहरात जागा निश्चित करण्यात आली आहे। तरी देखील काही व्यक्ती आपला गैरसमज करू शकतात, पण मी माझा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी शासन दरबारी तब्बल 1 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केलेला असून त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। या निधीतून आदिवासी समाज बांधवांना अपेक्षित असलेले भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली आहे। यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले आहे। आपल्या सर्वांचे दैवत आद्य पुरुष भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी एक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा असावी किंवा त्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या उपोषणाच्या दरम्यान मी आपल्याला शब्द दिला होता। त्यानुसार आज ही मीटिंग आपण या ठिकाणी आयोजित केली। या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले नगरपालिकेचे सीओ जगताप साहेब, तसेच माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, स्वप्नीलजी निखाडे, दिनारजी कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रकाशजी दुशिंग, शैलीजी साबळे, विकीजी जोशी, जुनेदजी शेख, आकाजी डागा, उपस्थित सर्व समाज बांधव, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी, आपल्या सर्वांना कल्प आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्यासाठी, आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आले होते। आणि त्या यात्रेच्या दरम्यान मी आपल्या सर्वांची जी काही मागणी अनेक वर्षांची होती का भगवान एकलव्यांचं स्मारक उभारण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या, आणि त्याच्यावर दादांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याच यात्रेच्या सभेमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं आणि त्याचा प्रस्तावही आपण शासनाकडे पाठवून तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। तत्पूर्वी आपल्याला जागा निश्चित करणं अतिशय गरजेचं होतं, कारण निधी जर आला म्हणजे निधी आल्यानंतर जागेचं जर निश्चित नसलं तर आपल्याला विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो। आता जागा आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे। नगरपालिकेची जी काही इमारत आपण पाहतो
त्याच्या बाजूला जी काही मोकळी जागा आहे त्या जागेच्या धारणगावच्या बाजूला एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मेन रोड आहे. धारणगाव रोड म्हणजे वर्दळीचा रोड आहे. आणि म्हणून तिथं एका ठिकाणी त्या जागेवर, आता ते तुम्ही नंतर सांगा कोणाला काय कुठं सांगायचं, पण आपण जागा निश्चित केलेली. परंतु आता पुढची गोष्ट महत्वाची ही आहे की त्या स्मारकाची समिती असणं गरजेचं आहे. कारण त्या स्मारकाची समिती त्याची देखभाल दुरुस्ती वगैरे काय असेल नसेल किंवा त्याची पूजा अर्चा काय करायची तुम्हाला, वेळच्या वेळी त्या समितीच्या माध्यमातून ते सर्व कामकाज चालणार आहे. आणि म्हणून बांधवांची हो 2 मिनिटं जरा फोन थांबवा. आपल्या सर्व बांधवांची आपण एकत्र बसून त्या ठिकाणी समिती स्थापन करावी. याला आपण चॅरिटी कमिशनरकडे मंजुरी घेऊन ती अधिकृत समिती नगरपालिकेशी संपर्क ठेवेल आणि नगरपालिका त्या समितीच्या सल्ल्यानुसार, कारण समिती स्थापन झाल्यानंतर पुतळा कसा असावा हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. आता काही ठिकाणी बसलेले पुतळे, काही ठिकाणी उभे पुतळे, त्याच्यामुळे तुम्हाला ते ठरवावं लागणार आहे. त्या समितीचं निवड करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही आणि मला त्याच्यात घेऊ नका. तुम्हाला कोणाला घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. फक्त ती समिती लवकर स्थापन करा आणि पुतळा कसा असावा हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. त्याला जो काही निधी कमी पडेल तो देखील उपलब्ध करून देण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेल आणि ते स्मारक पूर्ण करेल. एवढा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. याच्या अगोदर अनेक लोक होऊन गेले, परंतु आपल्या समाजाची जी काही मागणी आहे, काही लोक मला भेटले असतील, परंतु आपला समाज मोठ्या संख्येने आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे. माझ्या मते अकोल्यानंतर संख्या सगळ्यात जास्त आपल्या कोपरगावमध्ये नगर जिल्ह्याचा विचार केला तर. आणि म्हणून प्रत्येकासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का तालुक्याच्या ठिकाणी आपल्या जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्याचं स्मारक त्या ठिकाणी होतंय. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र यावं, हा सर्व विचार करून ते ठरवावं एवढी विनंती या ठिकाणी करेल. बाकी जागेचं ते तुम्हाला सांगतील. जागा निश्चित झालेली, पण आता इथं तुम्हाला धारणगाव रोड माहिती का? धारणगाव रोड जवळ एक मोकळी जागा आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूला, माहिती का ती? बऱ्याच लोकांना माहिती दिसत नाही. पोस्ट ऑफिस तरी माहिती का? धारणगाव रोडला पोस्ट ऑफिस माहिती आहे ना? त्याच्या बाजूला मोकळी जागा आहे. त्या जागेमध्ये आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केलंय. त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एका बाजूला त्या ठिकाणी स्मारक होणार आहे. त्यासाठी जागा निश्चित झाली. तिथं काही अडथळे जरी असतील आताच्या घडीला ते आपण दूर करून शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि स्मारक असं दोन्ही त्या ठिकाणी त्या जागेमध्ये आपण बसवणार आहे. तर आपण सर्वांनी कामाला लागा, एकत्र बसा, स्मारक समिती स्थापन करा. काही शंका? त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागावं एवढी विनंती करतो. आता तुम्ही सर्व कुठल्या गावातून आलेले मला कल्पना नाही. प्रत्येक गावातले वेगवेगळे. तर आता निवडणुकीचा काळ आहे. आपला समाज गरीब आहे, काही प्रमाणामध्ये अशिक्षितही आहे. त्याच्यामुळं अनेक लोक आपल्याकडे येतील, आपल्याला हे सांगतील का स्मारक काही होणार नाही. पण माझा शब्द आहे तुम्हाला. तर समाजाच्या वतीने एकलव्य संघटनेच्या वतीने काम करत असताना गेल्या बऱ्याच वर्षापासून सर्व भिल्ल समाजाच्या वतीने आज प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो होतो. आणि मागच्या 24 तारखेपासून या ठिकाणी आपलं साखळी उपोषण चालू होतं. तर तो प्रमुख मुद्दा आपला एकलव्य स्मारक, आपलं महादंडनायक गुरुवर एकलव्य यांचं स्मारक थाटामाटात कोपरामध्ये उभं राहावं अशी मागणी
आपल्या सर्व समाजाच्या वतीने आपण केलेली होती. आणि दादांनी त्यावेळेस आपल्याला शब्द दिला होता का लवकरात लवकर आपण मिटिंग घेऊ आणि जागा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू आणि ती फायनल करू. तर आजची ही मिटिंगसाठी सर्व समाज या ठिकाणी आलेला आहे. आणि आताच दादांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. अजित दादा या ठिकाणी आले होते, आपले उपमुख्यमंत्री, त्यांनी शब्द दिला आणि निधी मंजूर केला. त्याचबरोबर आता दादांनी सांगितलंय का एकलव्य भगवानांच्या स्मारकासाठी या ठिकाणी दादांनी आपल्याला 1 कोटी रुपये निधी हा त्यांनी मंजूर या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. तर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो का गेल्या या ठिकाणी बघितलं आमच्या जन्माच्या आधीपासून या ठिकाणी भिल्ल समाज राहतो, आदिवासी बांधव राहतात. कोणी त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं नाही. पण ज्यावेळेस दादा आले, दादांना तो प्रश्न आम्ही मांडला, तर दादांनी तात्काळ या ठिकाणी नियोजन केलं आणि लगेच दादांनी आता आदेश दिलेत का आपण या ठिकाणी जागा फायनल केलेली आहे. आणि दादा सांगतील का आपण ही जागा कुठं बघितली, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने जागाचं नियोजन या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. तर मी एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दादांनी सांगितलंय का लवकरात लवकर आपल्या समाजाच्या वतीने आपल्याला कमिटी या ठिकाणी स्थापन करायचे, जे आपले नियमाप्रमाणे जे कमिटी असते ते स्थापन करायचे. तर तालुक्यातले प्रमुख जे सामाजिक चळवळीतले जे माझे बांधव आहेत त्यांना विनंती आहे का लवकरात लवकर या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी दादांना आपण कमिटीच्या माध्यमातून आपली जी 10 जणांची 20 जणांची कमिटी असेल त्या माध्यमातून लवकरात लवकर ती कमिटी काम करेल. सगळे नियोजन ती कमिटी दादांना, त्याच्यानंतर आपले सीओ साहेबांना लवकरात लवकर पत्रव्यवहार करून काम चालू होईल अशी मी दादांकडे विनंती करतो. आणि समाजाच्या वतीने पुन्हा विनंती करतो का जे दादांनी पाऊल उचललं आतापासून, जे कधी 70 वर्षात झालं नाही, ते आज अशोक दादा आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांनी करून दाखवलं. त्यामुळं सर्व आदिवासी समाज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशी या ठिकाणी गवाही देतो. धन्यवाद दादा, जे तुम्ही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो. भिल्ल समाजाचा कार्यकर्ता तुमच्या जोडीला बसावलं तुम्ही, म्हणून आभार व्यक्त. कारण आतापर्यंत आम्ही बघितलं की आम्ही फक्त टाळ्याच वाजवत दादा, इथं तुमचे पुढारी असायचे त्याच्या मागे आमचा कार्यकर्ता असायचा, इकडे पुढे टाळी वाजली का मग आमचा कार्यकर्ता टाळी वाजवायचा. पण आज उलटी गंमत झाली का तुम्ही आम्हाला बसवलं. आनंद या गोष्टीचा आहे का आज आम्ही आमदारांच्या बैठकीला बसलो आणि आमचे चांगले दिवस चालू झाले. म्हणून येणार दिवस समाजाला एवढं सांगतो की जे स्वप्न आपण बघितलेलं आहे ते आमदार साहेबांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्याबद्दल न्यूजच्या माध्यमातून सांगतो का येणारा काळ हा चांगलाच राहणार आहे आणि आमदारही चांगलेच भेटलेले आहेत. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांनी कामाला लागावं एवढं सांगतो. दादांनी शब्द दिला तसं दादा आम्ही आपल्या समाजात एक म्हणे हात हा नाद ना, हात हा नाद ना, म्हणजे एकदा शब्द दिला तो पूर्ण करतो. आणि एकलव्यच या ठिकाणी यावेळी तिथे द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. नवीन एकलव्य येत आहे, 10 अंकाचे करणार नाही. तुम्हाला सांगितलं काही तुम माग यावेळी किती हे द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. नवीन एकलव्य येत आहे, 10 अंकाचे करणार नाही. याचा अर्थ इथून माग बोलतापा भरपूर भेटल्या, पण आता सगळा समाज आमचा शिकलेला आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही काम केले ते सगळ्या समाजाला बघितलेलं आहे. आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो का या जसं शब्द आम्ही एकलव्याला जसं देवासारखं मानतो आणि जो शब्द देतो त्याच पद्धतीने आदिवासी समाजही तुमच्या पाठीशी उभा राहील. लवकरात लवकर समारोप उभा राहील. समोर झालेल्या उपोषणाच्या चर्चेच्या अनुषंगानं आणि नगरपालिकेचे जे काही मुद्दे होते उपोषणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी जी बैठक आमदार साहेबांनी आयोजित केली त्या बैठकीमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांनुसार आम्ही तो प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी शासन स्तरावरती या ठिकाणी पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर स्मारक कसं होईल यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू. नगरपालिकेच्या वतीनं जी काही आवश्यक कार्यवाही आहे त्याच्यामध्ये समिती स्थापन करणं किंवा जागेसंबंधी जी कारवाई आहे ती कार्यवाही आपण तात्काळ करू अशी मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो. आणि आपण या ठिकाणी जी जागेची निश्चिती केलेली आहे त्या जागेच्या ठिकाणी लवकरच काम सुरू होईल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.